बुलेटिनच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि बातमी आहे डान्स बार विषयीची। मुंबईमध्ये डान्स बार चालकांनी नियम पायदळी तुडवत सरकारने आखून दिलेल्या नियमावलीवरती काही सवाल उपस्थित केलेत। मुंबईतल्या काही डान्स बार मधले व्हिडिओज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। हा पहिला व्हिडिओ धारावीच्या डिस्कव्हरी बार मधला आहे। इथे अगदी सर्रासपणे नियमांचं उल्लंघन सुरू असून अश्लील नृत्य केलं जात आहे। तर माटुंग्यामधील तंदूर आणि माहीममधील सारथी या बारमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे। 2005 साली तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी एक मोहीम उघडत डान्स बार बंदीला आणलेली। मात्र डान्स बार मालकांनी या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। अखेर नियम आणि अटींसह डान्स बारला परवानगी मिळाली। पण मुंबईत आजही छुप्या पद्धतीने पूर्वीप्रमाणे म्हणजे नियम डावलून पूर्वीप्रमाणे डान्स बार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय। त्यामुळे बार मालकांवरती नेमका कुणाचा वरदस्त आहे असा सवाल उपस्थित होतोय आणि पोलिसांच्या भूमिकेवरती सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। आणि या संदर्भात आम्ही जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। सरकारचं गृह विभागाचं कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही। पूर्णपणाने सरकारचं फेल्युअर आहे आणि डान्स बार बंदी करणाऱ्या RR पाटलांनी ज्या उद्देशाने महाराष्ट्रात डान्स बार बंदी केली, विशेषतः मुंबई परिसरातले सगळे डान्स बार आणि महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले, ते आज दुर्दैवाने पुन्हा चालू करण्यात आलेले आहेत। याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही। आमची सरकारला विनंती आहे की काही झाले तरी हे सगळे डान्स बार लवकरात लवकर सरकारने बंद करावे। जयंत पाटील म्हणतात की कारवाई करावी, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विचारणा केली असता त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय। डान्स बारच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मी स्वतः त्याच्यामध्ये अग्रेसर भूमिका घेतलेली आहे। तर त्यामध्ये कुठलाही डान्स बार असू द्यात, कुठल्याही पद्धतीचं तिथे चुकीचं जर का गोष्टी घडत असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।